आयुष्यात पहिल्यांदा 5 ते 6 तासाचा प्रवास म्हणजेच मुंबई टू कोकणातला मी करत आहे. ट्रेनमधला टेस्टलेस नाश्ता आणि कणकवली टू देवगड पर्यंतचा प्रवास माझा कसा झाला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. कोकणपर्यंतचा हा प्रवास पाहण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आमच्या फॅमिलीसोबत निघालेलो आहोत मुंबईची धावपळ सोडून देवगडच्या सुंदर वाटेला. छान छान तिथले खाऱ्या समुद्राचे वारे, हापूस आंब्यांचा सुगंध, सगळे व्हिडिओ, सगळं आपल्याला वातावरण छान अनुभवायचं आहे. सो आमच्यासोबत तुम्हाला कायम राहायचं आहे. छान छान व्हिडिओ येणार आहे. 5 दिवसाचा प्रवास आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप मज्जा येणार आहे आणि खूप धम्माल अशी मस्ती होणार आहे. सो कंटिन्यू. हा हिचा अवतार झालाय. आपली 5:45ची ट्रेन होती आणि आता 7:30 झालेले आहे. ट्रेनमध्ये गरमागरम नाश्ता आलेला आहे. सो आम्ही तीच करणार आहोत. ठीक आहे. लांबचा प्रवास आहे. हा लांबचा प्रवास आहे. ट्रेनमध्ये कधी काय खाल्लेलं नाही, पहिल्यांदाच खाल्लं. आईचं तोंड बघ. मग खाते झालं. ही म्हणते पोहेमध्ये थोडी साखर टाकायला. असं ना कॉल दाखवते आईला. जरा जास्त तर हा अनुभव असा आलेला आहे की प्रवासात सोबत जाताना घरनंच काही घेऊन जायचं. तसं आमचं खाऊ वगैरे भरपूर आहे, पण आता भरपूर आहे बॅग. बिस्किट, चिप्स, हे ते बरंच सगळं आहे. पण नाश्ता करायचा होता आणि ट्रेनमधलं ट्राय करायचं होतं. ऐकलं होतं की हां ठीकठाक भेटतंय असं. ते सगळ्यांच्या तोंडात फिरतंय. असं पण आम्हाला घरचं मम्मीच्याच हातचं आवडतं ना, बाहेरचं असं काय आवडतच नाही. तर या तुम्ही पण आमच्यासोबत टेस्टलेस नाश्ता करायला. फायनली आम्ही छान असा आस्वाद घेऊन पॅक करून ठेवून दिलेलं आहे. आम्ही काय आता खात नाहीये. आता जे काही खाणार ते उतरल्यावरच. जास्तच जरा छान झालं. एकाचे 40 रुपये. 120 रुपयाचा नाश्ता आमचा फुकट गेलेला आहे. सो तुम्ही ही चूक करू नका जे आम्ही केली. आई बोलते त्याच्यापेक्षा घरून चपाती भाजी आणली असती, पण आम्ही 3 वाजता उठलोय सकाळी. 5:45ची ट्रेन पकडायची होती. नाही
आता हा काकडीवाला आला. साफ करके देता है 20 रुपया ले ना 30 रुपयेच बोलते. नको सकाळी सकाळी काकडी हिला भूक लागलेली आहे म्हणून हिच्यामुळे आम्ही नाश्ता घेतला. मी तर सकाळी नाश्ता करत पण नाही, हिच्यामुळे मी घेतला ना. आम्ही कोणीच हिने तर तोंड पण नाही लावलं. थोडासा टेस्ट केला मग नंतर हा. थोडंसं पोळं खाल्लं मग ते थोडं थोडं खाल्लं. नाही नाही तुम्ही खा. आमच्या शेजारी मावशी बसलेल्या आहेत, भेटलेल्या आहेत. त्या कणकवलीच्या आहेत, त्यांचं गावच कणकवलीचं आहे. तर त्यांनी बरं नाश्ता नाही घेतला, त्यांनी काकडी घेतली. सँडविच घेतलेला ना तुम्ही? सँडविच चांगला होता. सँडविच पण चांगला नव्हता. बरं आलं, हिला सँडविच घेणार होते. सँडविच काय नव्हतं त्यात. नाही, काहीच नाही. तर व्हिडिओ सोबत राहा, आणखी असे अनुभव आपल्याला बघायचे आहेत, चांगले वाईट. विंडो सीट म्हटलं की प्लेन असू दे किंवा ट्रेन असू दे, प्रत्येकाला हौस असते विंडोजवळ बसण्याची. पण भेंडी इथे माझ्या लेकीने विंडो सीट असून सुद्धा पूर्ण प्रवास झोपून केलेला आहे. पूर्ण प्रवासात भार्गवी झोपलेली होती ना. आता उतरण्याच्या वेळी ती जागी झाली ना, तरी हसते म्हणजे मी फ्रेश आहे. 5 ते 6 तासाचा प्रवास करून आता आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि उतरण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहिलं कणकवलीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. पुढचा प्रवास हा माझा गाडीने होणार आहे. पहिल्यांदा इतक्या लांब प्रवास मी केलेला आहे, तोही ट्रेनमध्ये. छान अनुभव होता हा माझ्यासाठी. आता आम्हाला देवगडला जायचं आहे, पण खूप जास्त भूक लागलेली, 1:30 वाजलेले. सो कणकवलीमध्ये छान एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. म्हणतात ना, सुरुवात छान झाली की शेवट हा छानच होतो. तशी आमची प्रवासाची सुरुवात छान झालेली आहे. मला माहिती आहे आमच्या प्रवासाचा शेवटचा व्हिडिओसुद्धा छानच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की सगळंच छान छान होणार आहे. छान छान वाईब्स आहेत. सो तुम्हाला आमच्या कोकणातल्या सगळ्या व्हिडिओ पाहायच्या आहेत. पण व्हिडिओ बघण्याच्या नादात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या, नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर इथे कोकणातील छान असे व्ह्यू पाहत गप्पा मारत बरोबर तासाभराने आम्ही कणकवली टू देवगड पोचलेलो आहोत. आणि इथे एका हॉटेलमध्ये आम्ही आमची छान राहण्याची सोय केलेली आहे. तर इथे मी तुम्हाला ठाण्यापासून ते माझी कोकणपर्यंतची जर्नी दाखवलेली आहे. बाकीचे भन्नाट व्लॉग तुम्हाला ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. पण माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.